नमस्कार. कसे आहात मंडळी? आपली कृषी माऊलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हो, तुम्ही सगळे एपिसोड बघताय, तुम्हाला सगळ्यांना आवडतायत आणि तुम्ही भरभरून प्रश्न विचारलेत, याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. हां, तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्याकडून थोडा उशीर होतोय, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची तुम्हाला खात्री देते. शेती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मातीची सुपीकता किंवा शेतजमिनीची सुपीकता. जर का शेतजमीन सुपीक असेल तर येणारं पीक सुद्धा भरघोस येईल. पण आजची परिस्थिती ह्याच्या अगदी उलट आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता तर कमी होतेच आहे, पण आपल्या आरोग्याचं काय? आणि याच बद्दलची माहिती देण्याकरता आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संतोष लाटणेकर सर. सर पुण्यामध्ये हडपसर इथे राहतात. सरांचं प्रोफेशन जरी इंजिनिअरिंग असलं तरी सर गेली अनेक वर्ष मातीची सुपीकता कशी वाढवायची आणि पर्यावरण कसं जपायचं याच्याबद्दल गेली अनेक वर्ष स्वतः काम करतायत. मातीचे आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रात जैविक पुनर्भरण होणं खूप गरजेचं आहे आणि हेच सरांनी जाणून 100 दिवसामध्ये मातीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल याच्यावर संशोधन केलेलं आहे. चला तर मग आपल्या आजच्या भागामध्ये सरांचं स्वागत करूयात आणि अधिक माहिती जाणून घेऊयात. सर, मातीची गुणवत्ता किंवा शेतजमिनीची गुणवत्ता आजकाल कशी आहे? सध्याची मातीची गुणवत्ता खूप जास्त खराब आहे. म्हणजे 1970च्या अगोदर जी माती आपली तिचा जो सेंद्रिय कर्ब 2% 3% वगैरे होता, तो सेंद्रिय कर्ब मातीचा आत्ता 0.2 इतका कमी आलेला आहे. आपली माती पूर्णपणे खराब झालेली आहे. आणि आत्ता जी आपली शेती व्यवस्था आहे, या शेती व्यवस्थेमध्ये जे आपण गेली 5-6 दशकं पीक व्यवस्थापनावर खर्च करतोय किंवा वेळ त्याच्यावर देतोय, एनर्जी त्यावर देतोय, त्याच्या अगदी विरुद्ध आपण मातीकडे बिलकुल बघेनासे झालेलं आहे. साधारणपणे तुम्हाला थोडंसं मागं येतो मी. शतकानुशतकं या देशाची जमीन, शेतजमीन अतिशय सुपीक होती. ती अगदी 1970च्या सुमारापर्यंत. तर ती सुपीक का होती? तर आपल्याकडं एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबामध्ये 20, 30, 40 माणसं असायची. तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गोधन होतं. म्हणजे नंदी किंवा बैल आपण म्हणू, ते नांगरणीसाठी उपयुक्त असायचे. आणि जी गायी होत्या आपल्याकडे, ज्या गायी होत्या त्या गायीचं शेण गोमूत्र खड्ड्यांमध्ये साठवलं जायचं. कुटुंबातलं जे काय अन्न असायचं ते त्यामध्ये टाकलं जायचं. त्याला आपण सर्वसाधारणपणे उकिरडा पण म्हणायचो. आता गायीचंच शेण का? तर गायीच्या शेणामध्ये विविध प्रकारचे जीवाणू आणि बुरशी असतात. गायीच्या गोमूत्रामध्ये पण विविध प्रकारचे जीवाणू बुरशी कमी प्रमाणात असतात शेणाच्या मानाने. मग काय व्हायचं की त्या खड्ड्यामध्ये आपल्या त्यावेळेच्या जमिनी अतिशय सुपीक असल्यामुळं त्या खड्ड्यामध्ये असणारं जे काही शेण गोमूत्र असायचं, उष्टकर्कड असायचं, त्याचं चांगल्या दर्जाचं कंपोस्ट तयार व्हायचं. मग आता हे जे कंपोस्ट तयार व्हायचं, तर शेतकरी ज्या वेळेला त्याला नवीन कुठलं पीक घ्यायचं असेल तर तो शेतकरी ते कंपोस्ट उचलायचा आणि जमिनीमध्ये टाकायचा. जमिनीमध्ये जे कंपोस्ट टाकलेलं असायचं तर त्या कंपोस्टला त्या मातीमध्ये तो मिसळून घ्यायचा. मिसळून घेतल्यानंतर सरी पाडायचा आणि बियाणं रुजवायचं त्यामध्ये. आता त्यावेळेला आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळं होती आणि मग गांडुळाच्या खतामध्ये किंवा गांडुळाच्या विष्ठेमध्ये आणि गांडुळाच्या घामामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणू बुरशी असतात. मग हे जे 4 सोर्सेस म्हणजे गांडुळाचं खत, गांडुळाचा घाम, शेण आणि गोमूत्र, ह्या 4 गोष्टींमधून, पदार्थांमधून मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणू बुरशी त्या जमिनीमध्ये जायचं. मग त्या जमिनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवाणू बुरशी जायच्या तर निश्चितपणाने जे काय त्यामध्ये काडी कचरा जे काय राहिलेला असेल त्याचं सगळ्यांचं विघटन व्हायचं, ह्युमस तयार व्हायचा आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायचा. आता यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे की ज्या वेळेला शेतकरी पाणी द्यायचे शेतीला, पाणी दिल्यानंतर एक असतं सरफेस रन ऑफ म्हणजे जमिनीच्या वरून वाहणारं पाणी, एक असतो निचरा होणं
पाण्याचा निचरा व्हायचा, उभा निचरा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर जिथं कुठं स्लोप आहे त्या दिशेने ते पाणी वाहून जायचं. जाणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात परत जीवाणू बुरशी वाहून जायची. मग हे जायचे कुठं, तर आजूबाजूला जे पाणी असायचं, म्हणजे ओढा असेल, नाला असेल, विहीर असेल, तलाव असेल, तळं असेल, नदी असेल, त्याच्यामध्ये हे पाणी वाहून जायचं. मग ह्या पाण्याबरोबर सगळे जीवाणू बुरशी पण वाहून जायचे बऱ्यापैकी. ठीक आहे. आता पाण्यामध्ये जाणारे जे जीवाणू बुरशी आहेत, तर मग त्या पाण्यामध्ये पण जो काही काळी कचरा पडलेला असेल, पालापाचोळा असेल, त्याचं सुद्धा ते विघटन करायचे. ते विघटन झाल्यानंतर काय व्हायचं, पाणी ते शुद्ध व्हायचं. आज जी आपली कल्पना आहे की आमच्या जुन्या काळामध्ये नदी स्वच्छ होती आणि आता जी प्रदूषित झालेली आहे, जास्त आपलं लोकसंख्या वाढल्यामुळं, पण ते 100% खरं नाही, ते अर्धवट खरं आहे. कारण ते जैविक पुनर्भरण जुन्या काळामध्ये 3, 4, 5 वर्ष व्हायचं, 5 वेळा व्हायचं जमिनीमध्ये. ते जैविक पुनर्भरण आता पूर्णपणे थांबलेलं आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला उन्हाळा यायचा, ही पाण्याची जी वॉटर बॉडीज आपण म्हणतो, ही जेव्हा सुकायची, तो शेतकरी त्यातला गाळ उचलायचा आणि पुन्हा एकदा शेतात टाकायचा. कारण त्या गाळाचे भौतिक गुणधर्मापेक्षा जैविक गुणधर्म खूप जास्त होते. मग मला सांगा की वर्षातून एकदा तो गाळ टाकायचा, वर्षातून 3-4 वेळा तो शेणखत टाकायचा, म्हणजे एका वर्षातून किमान 4 ते 5 वेळा तो जैविक पुनर्भरण त्या जमिनीमध्ये करायचा. बरोबर. आणि आज जे आहे आपलं जैविक पुनर्भरण गेल्या 4-5 दशकांमध्ये जवळपास थांबलेलं असल्यामुळं आपल्या मातीची आत्ताची ही परिस्थिती आहे. बरोबर. म्हणूनच असं वाटतंय की जमिनीची सुपीकता तर कमी झालीच आहे, पण त्याची निकृष्टता पण झालेली आहे. हो. आणि त्याच्यामुळे आता अलीकडच्या काळात तर तुम्हाला कल्पना असेलच की इतका रासायनिक खतांचा वापर केला जातो, पण ह्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर पण होतोच आहे की. 100% होतो. आता झालं कसं की 1970च्या सुमारामध्ये ज्या वेळेला आपल्या देशाकडं अन्नधान्याची कमी होती, म्हणून आपल्याकडं हरित क्रांती आली. हरित क्रांती आली तर त्यावेळेला काय केलं आपण की रासायनिक खतं बाहेर देशातून आणली. रासायनिक खतं आपण खूप कमी प्रमाणामध्ये शेतीमध्ये वापरायला लागलो. कमी खतामध्ये भरपूर उत्पादन यायचं, तर आपली भावना अशी झाली की रासायनिक खतामुळे उत्पादन जास्त झालं. आपण हे विसरलो की माझी माती चांगली होती म्हणून उत्पादन चांगलं झालं. माती चांगली होती ही गोष्ट आपण विसरलो. त्यामुळे काय झालं की आपण जे गोधन होतं, गोधनाकडं किंवा मातीकडं किंवा कंपोस्टकडं आपण पूर्ण दुर्लक्ष केलं. सायकल कशी असते की ज्या वेळेला आपण शेणखत ज्या जमिनीमध्ये टाकतो, तो शेतकरी ज्या वेळेला जमिनीमध्ये शेणखत टाकायचा ना, तर त्यावेळेला जीवाणू तर मिळायचेच, पण गांडुळांसाठी अन्न मिळायचं. आता शेणखत टाकणं जवळपास बंद झालंय, गांडुळांना अन्न मिळत नाहीये, गांडुळ टिकत नाहीयेत. आणि आपण काय विचार केला की रासायनिक खतांमुळं जमिनी खराब झाल्या. अर्ध सत्य आहे. गांडुळाला अन्न न दिल्यामुळं जमिनी खराब झाल्या. हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे. आपण जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आपण वरवरचे उपाय करू. बरोबर आहे. म्हणजे आता विविध प्रकारचे तंत्रज्ञान बाहेर देशातून येतात आपल्याकडे. मग मला सांगा की एवढे भारी तंत्रज्ञान बाहेर देशांमध्ये आहेत, मग जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे का नाही आलं? अडचण काय आहे? अडचण ही आहे की जगभरामध्ये हा एकमेव देश असा आहे की ज्याच्यामध्ये देशी गायी आहेत. अगदी बरोबर. आणि त्या देशी गायीच्या शेणामध्ये जैविक विविधता असते, विविध प्रकारचे जीवाणू, ज्याला आपण मायक्रोबियल डायव्हर्सिटी असं म्हणतो. आणि त्याचा शेतीसाठी उपयोग होतो असं तुम्हाला? खूप जास्त उपयोग होतो. त्याचा उपयोग कसा होतो ते सांगतो तुम्हाला. होतं कसं माहितीये का, जे काही रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये टाकतो, ती रासायनिक खतं पिकांच्या मुळीला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात. आणि मग तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्याच कमी असेल, मग तुम्हाला आता जी परिस्थिती आहे, म्हणजे आज जर का 2026ची परिस्थिती काय आहे की अक्षरशः तिप्पट चौपट खतं, रासायनिक खतं लोकांना टाकावी लागतात. का टाकावी लागतात? की जी खतं टाकलेली आहेत ती तेवढी उपलब्ध होत नाही आहेत. म्हणजे पुन्हा तिथंच येतोय, जीवाणूंची संख्या कमी असल्यामुळं आम्हाला जास्त खर्च करावा लागतोय. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला, ज्या वेळेला तुमची जमीन सुपीक असते, तिचा सेंद्रिय कर्ब चांगला असतो, त्याच्यात जैविक विविधता असते, त्यावेळेला म्हणजे आपण काय म्हणतो इम्युनिटी, मातीची प्रतिकार क्षमता चांगली असल्यामुळं पिकाची प्रतिकार क्षमता चांगली राहते. त्यामुळं
आज ज्या काही वरून फवारण्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ सुरू आहेत, त्या फवारण्या 50 वर्षापूर्वी एवढ्या होत्या का? अजिबातच नाही. बरोबर आहे की नाही? मातीमध्ये प्रतिकार क्षमता संपली, पिकामध्ये संपली, मग येणाऱ्या मग फळं असो, फुलं असो, भाजी असो, वॉटेवर, धान्य असो, काही असो, प्रतिकार क्षमता कशामध्येच नाही आहे. मग प्रतिकार क्षमता नसल्याचा दुसरा परिणाम काय झाला की आपण जे सगळं खातोय, ठीक आहे, आपण जगतोय, पण जे आपण खातोय त्याच्यामध्ये सत्व आहे का? त्याच्यामध्ये न्यूट्रन व्हॅल्यू, जे पोषण मूल्य म्हणतो आपण, ते आहे का त्यामध्ये? त्याच्यामध्ये वैद्यकीय मेडिकल त्याला हे म्हणतात व्हॅल्यू, मेडिसिनल व्हॅल्यू, ती त्याच्यामध्ये आहे का? म्हणजे आता आपण एक उदाहरण म्हणून सांगतो की एक जुन्या काळामध्ये काळे मनुके भिजवून खाल्ल्यानंतर आरोग्य चांगलं राहतं असं म्हणायचं. आजही भरपूर लोक खातात. पण तेच काळे मनुके, जे काळे द्राक्ष आहे, त्यावर जर का रसायनं मारलेली असतील तर त्याची ती न्यूट्रंट व्हॅल्यू आता असू शकते का? असू शकत नाही. पण आता कसं आहे ना की याच्यामध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे आता शेतीशास्त्रामध्ये जर का काम करायचं झालं तर सगळ्यात जास्त काम हे मातीच्या आरोग्यावरच केलं पाहिजे. ठीक आहे, इतर तंत्रज्ञान हवीत का? तर हवीत, निश्चित हवीत. आपण का जगाच्या मागं राहायचं? आपण जगाच्या बरोबर किंवा पुढेच गेलं पाहिजे. पण एक महत्वाची गोष्ट आहे की या देशाला लाभलेली जी गोवंश आहे त्याच्याकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे, त्याला पुन्हा एकदा शेतीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलंच पाहिजे आणि हे जागरूकीकरण व्हायलाच पाहिजे. आता बघा, मागाशी मी तुम्हाला सांगितलं की गायीच्या शेणामुळे काय काय व्हायचं? तुमची जमीन सुपीक व्हायची, तुमचा जो काडी कचरा आहे त्याचंही विघटन व्हायचं, म्हणजे ओला कचरा आहे त्याचंही विघटन व्हायचं, त्या जीवाणूंमुळे पुढे जाऊन नदी पण शुद्ध व्हायची. म्हणजे गायीच्या शेणामध्ये मुळं किंवा गांडुळांमुळं आपलं पर्यावरण पण आपल्या पूर्णपणे प्रदूषण आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं. आपल्या मातीचं 50 वर्ष झालेलं प्रदूषण सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि त्यातूनच पुढचं भविष्य राहणार आहे. अगदी बरोबर. आणि फक्त आता कसं आहे ना की आता एक वेगळी माहिती देतो की गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 5 IIT ला 98 कोटी रुपये मंजूर केलेत. गायीच्या जे उपपदार्थ आहेत, दूध असेल, दही असेल, तूप, शेण, गोमूत्र, याच्यावर संशोधन करण्यासाठी 98 कोटी रुपये यांनी मंजूर केलेले आहेत की बाबा हे नक्की पंचगव्य आहे काय, हे जीवामृत आहे काय, याच्यासाठी हे पैसे दिले गेलेत. फार छान. खरं तर सर, जो विषय आम्हाला सर्वसामान्यांना माहितीच नव्हता की जमिनीची सुपीकता काय असते, किंवा जे तुम्ही सांगताय माहिती की आपल्याकडे 1970 साली ही सुपीकता होती, ही आपण सुपीकता घालवली गायींच्या पंचगव्यापासून, की आपण कशी त्याची सुपीकता राखू शकतो वगैरे, ह्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना आजकाल माहितीच नाहीये. याची जागृती होणं खूप गरजेचं आहे आणि फार महत्वाचा विषय तुम्ही सांगताय. त्याच्यामुळे मला ह्या विषयाबद्दल आणखीन जाणून घ्यायला नक्की आवडेल. की मला सांगा, जमिनीची सुपीकता कशी आपल्याला वाढवता येईल आणि त्याच्यात सातत्य कसं राखता येईल? जीवामृतामध्ये काय वापरतात? शेण वापरतात, गोमूत्र वापरतात, वडाखालची माती वगैरे वापरतात. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जीवाणू मिळतात आणि त्या वाढीसाठी गूळ वापरतात किंवा बेसन पीठ वापरतात किंवा केळी वापरतात. आपल्या इथं ही जी तंत्र आहेत ना, ही सगळी तंत्र मायक्रोबियल डायव्हर्सिटी बेस्ड तंत्र आहेत. हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने बरेचसे शेतकरी ही तंत्र वापरतात, पण ती तंत्र वापरताना कोणीतरी सांगितलंय म्हणून वापरतात. त्याच्या मागचं विज्ञान काय आहे? ही तंत्र वापरत नाही असं नाही, 100% वापरतात. पण हे वापरण्यामागचं हे तंत्रज्ञान काय? मी हे गोमूत्र का वापरतोय, मी हे शेण का वापरतोय, किंवा मी दूध वापरत असेल तर का वापरतोय? मला आंधळेपणाने म्हणतात साहेब ते बेसन टाकू का? अरे पण बेसन पीठ कशासाठी वापरायचं? तू पहिलं समजून घेतलं पाहिजे. तू समजून नाही घेतलं आणि तू काही उपचार केले तर काय उपयोग नाही. खरंय. आणि प्रमाण पण माहिती असायला पाहिजे, टाकायचं. बरोबर आहे. कुठल्या उत्पन्नासाठी? आता विषय असा आहे की साधारणपणे 1 एकर जमीन जर का तुम्ही 3 फूट खाली खणली तर ती 2000 मेट्रिक टन भरते. ठीक आहे.
1 ग्राम मातीला सुपीक करण्यासाठी 50 कोटी 100 कोटी बॅक्टेरिया लागतात असं म्हणतात. ठीक आहे, मग हे 2000 मेट्रिक टनला किती बॅक्टेरिया लागणार आहेत? आणि मग एखादी व्यक्ती काय करते की जीवामृत वापरायला सुरुवात करते, 3-4 महिने 6 महिने वापरते आणि ती म्हणते की काही फरक नाही पडला मला. याची गरज काय आहे? तू दिलेली किती आहेस? हा. हे कधीतरी तू करशील की नाही, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि हे शेतकऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांना सांगणारे जे सल्लागार आहेत त्यांना हा अभ्यास पाहिजे. कारण बरेचदा लोक ऐक्यू माहितीवर जातात. आपल्याला सांगितलं आपण करून हो, बघू चला. करून बघू. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही हे कॅल्क्युलेशनच्या गोष्टी आहेत, थोडंसं मॅथमॅटिक्स वापरलंच पाहिजे याच्यामध्ये. किंवा आपण एखादी गोष्ट करतोय तर त्याची गरज काय आहे, हम्म. किती आहे, ते केव्हा वापरलं पाहिजे. आता ह्या सगळ्या जैविक गोष्टी आहेत. आता या जैविक गोष्टींचं वैशिष्ट्य काय असतं की त्याची एक शेल्फ लाईफ ठरलेली असते, की टिकवण क्षमता. तुम्ही जीवामृत जर का बनवायला घेतलं ते 8 दिवसात तयार होतं, त्यानंतर ते 3 दिवस चांगलं राहतं, त्यानंतर वापरलं तर त्यातली जीवाणूंची संख्या कमी होते. अच्छा. मग एखाद्या शेतकऱ्याने जर का जीवामृत बनवल्यानंतर त्यांनी 3 आठवड्यानंतर वापरलं तर त्याला ते रिझल्ट येणारच नाहीत हवेत तसे. मग रिझल्ट नाही आल्यानंतर त्याचा जीवामृतावरचा विश्वास उडतो. आणि ही फॅक्ट आहे, म्हणजे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांबरोबर असल्यामुळं आम्हाला माहिती असतं की याच्यात चुकलं काय का नाही. आम्हाला भरपूर फोनमध्ये लोक विचारतात, अहो सर ते असं असं वापरलं पण एवढा उपयोग नाही झाला. मग त्याला सांगावं लागतं की हे असं असं आहे, असं असं केलं ना तुझा शास्त्रीय पद्धतीने वापरलं गेलं Yes. पाहिजे, जे त्याचं लॉजिक आहे. त्याचं जे सायन्स आहे, हा, ही सायंटिफिक गोष्ट आहे. शेती म्हणजे गावचं ते काम नव्हे. अगदी बरोबर आहे. शेती म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्यायची, एक पीक, दुसरं माती. या दोन्ही गोष्टी जर का आपण व्यवस्थित करू शकलो तर शेती चांगली येते. अरे खूपच छान माहिती दिली सर तुम्ही. सर मला सांगा, नियोजनबद्ध पद्धतीने जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल? जैविक पुनर्भरण कसं असतं, अणु आणि जीवाणू ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत. म्हणजे आपण जर का जमिनीमध्ये सेंद्रिय घटक टाकत असेल तर त्या सेंद्रिय घटकाला विघटन करण्यासाठी जीवाणूंची पण गरज आहे. आणि आपण EM सारखं सोल्युशन वापरत असेल की ज्यामध्ये जीवाणू आहेत, पण त्या जीवाणूंसाठी न्यूट्रंट्स म्हणा किंवा अन्न म्हणून आपल्याला सेंद्रिय घटक हे दिले पाहिजेत. ज्या वेळेला हे दोन्ही गोष्टी पॅरलल एक सायमल्टेनियस सुरू राहतील त्यावेळेला तुमच्या जमिनीची सुपीकता अगदी 6 महिन्यामध्ये सुद्धा चांगली वाढेल. पण कसं एक कायम लक्षात घ्या की जे आपल्या पूर्वजांनी वर्षामध्ये 4 ते 5 वेळा हे पुनर्भरण केलं, तीच प्रॅक्टिस आपल्याला पुन्हा एकदा सुरू करावी लागेल. दुर्दैवानं झालं काय की आता आपल्याकडे जो बायोमास असतो, म्हणजे बायोमास म्हणजे आपण असं म्हणू की साखर कारखान्यामध्ये बगॅस असतो. मग तो बगॅस करतो काय आपण, तो बगॅस आपण बॉयलरमध्ये वापरतो आपल्याला ऊर्जा मिळावी म्हणून. पण त्या बगॅसचा खरा वापर कशासाठी आहे, तर जमिनीच्या सुपीकतेसाठी. आपल्याकडं राहिलेलं शेतीमधून राहिलेलं जे पण लेफ्ट ओव्हर आपण म्हणू, भाजीपाला असेल काही असेल, अक्षरशः फेकून दिलं जातं. ते पुन्हा एकदा जमिनीतच गेलं पाहिजे. आपल्याला वर्षातून जर का आपण 4 ते 5 वेळा जैविक पुनर्भरण आणि सेंद्रिय पुनर्भरण करत राहिलो तर आपल्या जमिनी पुढच्या वर्ष 6 महिन्यामध्ये आपल्या कंट्रोलमध्ये यायला लागतील. आणि जसं जशा कंट्रोलमध्ये यायला लागतील तशी तशी रासायनिक खतं पहिली कमी करायला लागतील, आपोआपच कमी पडत होतात, ती गरजच भासत नाही. माझ्याकडे अनेक शेतकरी आहेत असे. आता उदाहरण देतो, माझ्याकडे एक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये हिरडगाव नावाचं गाव आहे. बरं. त्या हिरडगावमध्ये एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे असं झालं की त्यांनी सुरुवातीला नवीनच द्राक्षांची बाग लावली होती, पण ती बाग हवी तशी मोठी होत नव्हती. मग ते त्यांच्या सल्लागारांकडे गेले. सल्लागारांनी म्हटलं की तुम्ही माती एकदा परीक्षण करून घ्या. त्यांनी माती परीक्षण करून घेतलं आणि सल्लागारांनी त्यांना सांगितलं की ह्या जमिनीमध्ये द्राक्षबाग कधीही येणार नाही. अच्छा. हा, मग कुठून तरी त्यांचा आमचा संपर्क झाला. ते येऊन भेटले मला म्हणले सर असं असं आहे. म्हटलं काही हरकत नाही, तुमच्या चुनखडीची जमीन आहे, तुम्ही जर का जैविक पुनर्भरण करत राहिलात तर निश्चितपणे तुमची जमीन ही चांगली होणार आहे, तुमची बाग पण येणार आहे. अच्छा. आता प्रश्न झाला की त्यांच्याकडे तसे कमी पर्याय होते. त्यांनी माझं ते ऐकलं आणि त्यांनी हे वापरत गेले. त्यांच्या जमिनीचा पोत सुधारला, त्यांच्या बागा सुधारल्या. 18 ते 20 टन द्राक्ष घेत होते सलग वर्षानुवर्ष ते चाललं होतं. तर काय व्हायचं की द्राक्ष जेव्हा यायची तेव्हा ते द्राक्ष सल्लागार असतात, ते सांगायचे की आता वेळ आली, आता हे द्रावण वापरा, हे रसायन वापरा, हे वापरा. तर ते म्हणायचे माझं पीक चांगलं आहे, माझी बाग चांगली, मी का वापरू हे.
तर तो जो कॉन्फिडन्स आहे, तो जो आत्मविश्वास त्या शेतकऱ्यामध्ये आला, तो सततच्या 2-3 वर्षाच्या कामामुळे आला. ते काम कुठलं केलं तर त्यांनी भूमीवर काम केलं. हा. भूमी सुपोषण त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. त्यामुळं जमीन तिची एकदा प्रतिकार क्षमता वाढली, पिकाची वाढली, पीक चांगलं आलं,